नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक. मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदाच जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आता हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचं आतापर्यंत ऍडमिशन झालेलं नाही. 20 तारीख सर्व भारत देशातली जे काही 20 तारीख होती, जी कट ऑफ डेट होती, आज म्हणजे 20 तारखेला सर्व संपलेला आहे मेडिकल ॲडमिशनसाठी. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असे होप्स आहेत की सर 20 तारीख कट ऑफ डेट आहे, आता कोर्ट परमिशन वगैरे चालू आहे, काही राज्यामध्ये सीट खूप जास्त आहेत खाली. आता NCSMला कोर्ट थ्रू NCSMला नोटीस गेलेले आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे बऱ्याच काउन्सिलरचे असतील किंवा बऱ्याच ठिकाणी आपण सोशल मीडियावर 97 कट ऑफ होऊ शकतो, कट ऑफ डेट वाढू शकते आणि क्वालिफाय क्रायटेरिया कमी होऊ शकतो, हे सगळीकडे चर्चेत आहे. मग आता याच्यावर सत्यता नेमकी काय आहे आणि ॲश्युरन्स आपण काय देऊ शकतो की पुढे किती पट काय होऊ शकते ते बघा. आता हा जो व्हिडिओ आहे आपण एक टेंटेटिव्हली आपण बोलणार आहोत. जे काय आहे हे त्या पद्धतीने असेल, जे की पुढचं नियोजन जसं असेल NCSM कडून कोर्ट असेल या पद्धतीने सविस्तर आपण सांगणार आहोत. तर यामध्ये आपण लक्ष असावं. ओके. हे बघा, आता आज 20 तारीख आहे. जी काही कट ऑफ डेट होती ही ऑलरेडी तिसऱ्यांदा वाढलेली आहे. नोव्हेंबरची 20 तारीख होती, त्यानंतर 25 तारीख केली, त्यानंतर 30 तारीख केली, त्यानंतर 10 तारीख केलेली आहे डिसेंबरची आणि आता 20 तारीख म्हणजे फॉर एक्झाम्पल 4 वेळेस कट ऑफ डेट वाढलेली आहे. तर माझ्या उद्देशानुसार जर क्वालिफाय क्रायटेरिया कमी व्हायचा असता तर तो 10 तारखेला व्हायला पाहिजे होता, कारण जी काही कट ऑफ डेट होती, लास्ट कट ऑफ डेट ही 10 तारीख होती. ओके. तर अजून सुद्धा कट ऑफ ही वाढलेली नाही. पण काही स्टेटमध्ये जसं कर्नाटक असेल, जसं MP असेल, अशा ठिकाणी सीट ह्या खूप जास्त प्रमाणात व्हॅकंट आहेत. जे न्यूली एडेड कॉलेज आलेले आहेत, जे नवीन कॉलेज आलेले आहेत, अशा कॉलेजच्या सीट व्हॅकंट आहेत. तर मग आता अशा कॉलेजला खूप धस्ती बसलेली आहे की आपले सीट भरतील का नाही. मग प्रत्येक कॉलेजचा म्हणजे कॉलेजची कोर्टापर्यंत धाव आहे की कोर्टात गेलेले आहे. जसं कर्नाटकामध्ये तुम्ही जास्त सोशल मीडियावर बघताच आहे की कर्नाटकामध्ये कोर्ट मॅटर चालू आहे आणि क्वालिफाय क्रायटेरिया जो आहे तो कमी व्हायला पाहिजे किंवा ॲटलिस्ट कट ऑफ डेट जरी वाढायला पाहिजे. तर आता क्वालिफाय क्रायटेरिया जर कमी झाला तर 100% ॲडमिशन होतील. पण त्याची गॅरंटी किती आहे हे बघा. सर्व जे काही कंडक्ट करते, जे आयुष्य काउन्सिलिंग आपली आहे, तर ही NCSM करते. तर ही सर्व त्यांच्याकडे कंडक्ट होतं. तर सर्व जे काही डिसिजन आहे हा त्यांनाच म्हणजे घेण्याचा आहे. पण कोर्ट जर कॉलेजवाल्यांनी अपील केली कोर्टामध्ये आणि कोर्ट थ्रू फक्त जी काय आहे ती नोटीस आपण NCSMला पाठवू शकतो कॉलेजवाले. बरोबर आहे, कॉलेजवाले स्पष्ट तर नोटीस फक्त पाठवू शकतात. ओके. दुसरं त्यामध्ये आपण काही करू शकत नाही. पण मग त्याच्यावर अप्रूव्ह द्यायचं का नाही द्यायची याची गॅरंटी म्हणजे त्याची जी गॅरंटी आहे NCSMच घेते. पण मग होईल का नाही याची गॅरंटी नाहीये, कारण की ऑलरेडी कट ऑफ डेट वाढलेली आहे. कट ऑफ डेट 10 तारखेला वाढायची होती, 10 तारखेला कट ऑफ डेट होती, 20 तारीख झाली. पण जर क्वालिफाय क्रायटेरिया कमी व्हायचं असतं तर तेव्हाच व्हायला पाहिजे होता. पण एखाद्या वेळेस जरी क्वालिफाय क्रायटेरिया कमी झाला नाही किंवा कट ऑफ डेट वाढली नाही तर 2022-23ला असा घटना झाली होती की कोर्ट थ्रू BMH आणि BHMH सीट भरल्या होत्या ह्या मध्य प्रदेशमध्ये. कोर्ट परमिशन थ्रू हे सर्व भरल्या गेलं होतं. तर मे बी एखाद्या वेळेस तसं सुद्धा होऊ शकतं जर झालं तर. जर सर्व अथॉरिटी असेल तर त्या पद्धतीने होऊ शकतं. पण बऱ्याच कॉलेजचं म्हणणं आलं की नोटीस जी आहे NCSM कडून की क्वालिफाय क्रायटेरिया कमी व्हायची आहे तर ही व्हायला पाहिजे. पण याचे आतापर्यंत हे लिगली म्हणजे कुठं ऑफिशियली नाहीये आणि होण्याचे सुद्धा चान्सेस कमी आहेत. मे बी सगळ्याच कॉलेजवाल्यांनी जिथं जागा खाली आहेत अशा कॉलेजवाल्यांनी जर प्रयत्न केला, ओके, तर 100% होऊ पण शकते. पण चान्सेस सुद्धा फार कमी आहेत. ओके. जर झालं तर वेल अँड गुड. ज्या विद्यार्थ्यांचं आतापर्यंत ऍडमिशन झालं नाही किंवा जे विद्यार्थी 5%, 10% किंवा 15% क्वालिफाय क्रायटेरिया कमी होईल अशी एक म्हणजे हे आहे त्यांच्या मनात की व्हायला पाहिजे आणि आपलं ऍडमिशन होईल, तर तशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगलं होईल, एकदम मस्त होईल जर क्वालिफाय क्रायटेरिया कमी झाला तर. आणि त्या विद्यार्थ्यांचं स्वप्न जे आहे डॉक्टर होण्याचे पूर्ण होऊ शकतं. ओके. तर खरंच जर झालं क्वालिफाय क्रायटेरिया कमी तर 100% आपले ऍडमिशन होतीलच.
पण याच्या भरोश्यावर आपल्याला राहता नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कॉल आले की सर होणार आहे का, आम्ही नीट रिपीटला जाऊ की नको, आम्ही यांच्याच भरोश्यावर आहे. तर तुम्ही नीट रिपीट सुद्धा करा. क्वालिफाय क्रायटेरिया कमी जर झाला तर तुमचा 110% ऍडमिशन कुठं ना कुठं आपण मार्गी लावू. ओके, घाबरून जाऊ नका, फक्त नीट रिपीट करा. म्हणजे जर नाही झालं तर तुमचा पुढचा जो स्टडी आहे तो कंटिन्यू राहील आणि तुमचा अभ्यासावर परिणाम होणार नाही. ओके, खरंच जर व्हिडिओ हा जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी महत्त्वाची अपडेट आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.